गोष्ट पुन्हा त्या लोकांना वरती बोलवलं, पण आपल्याला ती दलिंदर परिस्थिती बदलायची. आपण बसण्याच्या अगोदर आपल्या बापाच्या लेवलचा माणूस इथं बसला होता, तो तुमचं काम होतं खाली उतरणं, बापाच्या लेवलच्या माणसाला तिथं बसवणं आणि तुम्ही खाली बसणं. ही सध्या काळाची गरज आहे, ते आपल्याला पेरायचं. आपला प्रॉब्लेम तेच व्हायला पहा. टाईट कपडे घातलेला कोणी असला की त्याचा सन्मान करायला लाखो लोक तयार आहेत, पण एखादा गरीब दिसला, कपडे फाटलेले दिसले, त्याला पाहायला कोणी नाहीये. म्हणजे आपला बाप गरीब आहे, पण आपल्याला श्रीमंताच्या अवलादीचा सन्मान करता येतो. मात्र जर आपण गरीब असाल तर आपण गरीबाच्या बापाचा कोणाचा सन्मान केला तर आपल्या बापाचा सन्मान देखील करायला कोणीतरी असतो. इथून पुढे ते काम करायचं आपल्याला. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि राहिली गोष्ट मी आबांना सांगेल की भाषणानं त्याच्यानंतर हे व्याख्याते प्रबोधनकार यानं महाराष्ट्रात कुठलाही बदल झाला नाही, होणार बी नाही. कारण सर्वात महत्वाची गोष्ट आहे, तुम्हारे सिवा तुमसे ज्यादा तुम्हें कोई नहीं पहचानता. तुम्ही काय आहे, तुम्ही कसे हे फक्त तुम्हाला माहिती आहे. आरशात पाहिल्यावर आरशातूनच कळतंय तुम्ही दलित किती आहेत, तुम्ही चांगले किती आहेत, है ना. प्रत्येक प्रश्नाची उत्तरं तुमचे तुम्हाला भेटतात. पण आता हे माझ्या दिलेली जबाबदारी आहे, माझ्यासमोर टाकायले प्रबोधनकार व्याख्याते, पण आपलं पहिलं काम ॲज अ मी शिक्षक आहे त्या कामापासून बाजूला जायचं नाहीये. महाराष्ट्रातल्या तमाम लेकरांना विनंती आहे, 10वी 12वी मध्ये तुम्हाला काही 95% मार्क पडले असतील, काही 98% असतील. त्याच्यात माईचा बापाचा राहायला गे ती 2% काऊन कमी झाले. माय हे 45%वर पास झाले, बाप हे 40%वर मी बंबाट कॉफ्या करून. आणि लेकरातून अपेक्षा आहे 99%ची. त्याच्या 99%त आम्ही इथं जे व्यासपीठावर बसलोत का ते तिघं पास झालो. पण त्याला बिना मी ताण देऊ नका सध्या. म्हणजे ज्याला 60% मार्क पडले त्यानं लय काही जीवनातून गमवलं असं काही नाहीये, आणि ज्याला 99% मार्क 12वी 10वीला पडले त्यानं लय काही गमवलं असं पण नाहीये. जो 10वीच्या परीक्षेत नापास झालाय त्याने पण समजायचं नाही की आपलं सर्वच काही गेलं. अरे सचिन तेंडुलकर 10वीच्या इंग्रजी पेपरमध्ये नापास झाला. आज वस्तुस्थिती अशी आहे की त्याच इंग्रजीच्या पुस्तकात पहिला धडा सचिन तेंडुलकरवर आहे. आज वस्तुस्थिती ती आहे. म्हणून हे 10वी 12वीचे तुमचे मार्क डझंट मॅटर, तुम्ही नापास झाले डझंट मॅटर, पण तुमची एज्युकेशन पात्रता संपल्याच्या नंतर 2 वर्ष ओलांडल्यावर तुम्ही कोणत्या पदावर कोणत्या हुद्द्यावर काय काम करता यावर डिपेंड आहे तुम्ही संपादन केलेलं नॉलेज. म्हणून 10वी 12वीच्या रिझल्टवर एवढंच म्हणेल, एक हार से कोई फकीर और एक जीत से कोई सिकंदर नहीं होता. एक हार से कोई फकीर और एक जीत से कोई सिकंदर नहीं होता. ज्या पोरांनी 12वी मध्ये चांगले मार्क घेतले, अभी इम्तिहान बाकी आहे. नीट मधून हुकला तर आपल्या मायबापाची परिस्थिती बदलण्यासाठी अनेक एक्झाम आहेत. पण एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, कई हार बाकी है, कई जीत बाकी है. कई हार बाकी है, कई जीत बाकी है. मेरे जिंदगी का कई साल बाकी है. यहाँ से कर ली है मैंने मेरी जिंदगी की शुरुआत. ये तो किताब का एक पन्ना था, अभी तो पूरी किताब बाकी है, अभी तो पूरी किताब बाकी है. म्हणून लय मोठ्या गोष्टी आहेत आणि ते आपल्याला साध्य करायच्या. ते करत असताना आपल्याला गरिबी जपायची आहे आणि गरिबीचा सन्मान करायचा आहे. इथं बसलेल्या तमाम पालकांना, ज्या महापुरुषांमुळं या महाराष्ट्रात आपण मोकळा श्वास घेतो. अलीकडं वातावरण एवढं चिघळलेलं आहे की एकाच्या बाजूला आपण बसल्यावर त्याच्यात पाहिलं नेमकं हे कोणत्या जातीचं आहे, इथं काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही. म्हणजे चष्म्याच्या आतून आपण पुढच्याची जात पाहिलो. कारण या देशाची शोकांतिका आहे, धर्मात जात आहे, जातीत जात आहे. म्हणून कदाचित माझा भारत मातीत जात आहे. त्या जातीपातीचं राजकारण न करता आपल्याला मानवता नावाचा गुणधर्म दिसावा. आणि ते राजकारण जर एकदा या 11वी 12वीच्या लेकरात घुसलं तर मात्र वातावरण फार विस्कळीत आहे. पण आबासारखी काही लोक आहेत की बाबा या गोरगरीब लेकरांना कुठतरी धक्का देता येईल, कुठंतरी प्रेरणा देता येईल आणि या लेकरांना कुठतरी सावरता येईल. म्हणून एक छानसा विनोद सांगतो. एक गाव असते आणि एका गावामध्ये एक सुंदर मुलगी असते असं समजा. कारण सुंदर म्हणलं की विशेष खलास यायचा. त्याच्यापैकी 10वीला असणारे हातवर करा, 10वीची परीक्षा देणारे, 10वीची परीक्षा देणारे, परीक्षा दिली पास झाले असे किती नाही 10वीचे. 12वी एवढ्यांपैकी इंस्टाग्रामवर अकाउंट असणारे हातवर करा. तुम्हाला नाही, तुमच्या मायबापाला हाणायला पाहिजे. 10वीला मोबाईलचं काय
तो राष्ट्रपतीचा फोन येणार आहे है ना, पंढरपूर मधला PI तुला कॉल करणार आहे, काम काय तुला, पण मारायला कोणाला पाहिजे, माय बापाला. मी आवडून काय सांगलं की आबांनी हा कार्यक्रम का ठेवला. एक गाव असते, एका गावामध्ये सुंदर मुलगी असते, मुलीचा बाप लय हुशार असते. तर गावामध्ये सुंदर मुलगी आहे, मुलीचा बाप हुशार असतो. मुलीचा बाप ठरवतोय आपण एक काम करू म्हणले, पोरीच्या लग्नाचा पण ठेवू. आता पण म्हणजे काय, शर्यत. पण काय पण ठेवायचं म्हणले, तर मग मुलीच्या बापाने एक अक्कल लढवली. त्याने काय केलं, गावामध्ये 20 फुटाचा एक हौद बांधला, त्या हौदामध्ये पाणी टाकलं आणि अशी शर्यत केली की जो कोणी हे हौद पाहून बाहेर जाईल, जो कोणी हा हौद पाहून बाहेर जाईल त्याला 10 लाख रुपये आणि ह्या मुलीचा हात दिला जाईल. आता 800, 900, 900 सर्व लाईन लागले ना, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, जलसंपदा विभाग, पाटबंधारे विभाग आहे ना, बेरोजगार, नीट, MBBS, BHMS सर्व लाईनला लागली. काय होतं, जो कोणी तो हौद पाहून जाईल त्याला ती पोरगी 10 लाख रुपये. एकाने डायरेक्ट शर्ट काढलं, उडी मारू लागलं. एवढ्यात पोरीचा बाप माईक मध्ये बोंबलला, तुला काही येणार का, खुला दिसायला म्हणला, 10 लाख रुपये आणि माझ्या काळजाचा तुकडा माझ्या पोरीचा हात तुला द्यायला म्हणला दलिंदरा. या हौदामध्ये साप आहे, सुसर आहे, मगर आहे, इंचू आहे, खेकडा आहे. त्यानं शर्ट घातलं म्हणला, जान है तो जहां आहे. त्यानं शर्ट घातलं म्हणला, जान है तो जहां है. अर्धा तास झाले हौदात कोणी उडी मारणं, पाऊण तास झाला कोणी उडी मारणं, 3 तास होऊन गेले कोणी उडी मारणं. आणि 3 तासाच्या नंतर कोणीतरी हौदात उडी मारली. आता 3 तासाच्या नंतर हौदात कोणीतरी उडी मारल्यावर पोरीचा बाप कोमात गेला. पोरीच्या बापाने ठरवलं होतं अख्ख्या गावाची जिरवायची, असं कोणीच भेटलं न पाहिजे की जे हौद पोहून जाईल. आता एकाला उडी मारली, ते अर्ध्या मधात आलं, अर्ध्या मधात आल्यावर 2 सेकंद थांबल्यावर त्याच्या लक्षात आलं की हौदामध्ये साप आहे, सुसर आहे, मगर आहे, इंचू आहे, खेकडा आहे. त्याच्या अंगात जेवढी ताकद आहे, जेवढी क्षमता आहे, तेवढी ताकद त्याने पोटली, हात मारले, हौद पोहून ते बाहेर निघलं. पलीकडल्या काठावर जाऊन उभं राहिलं, पलीकडल्या काठावर जाऊन कमरेवर हात ठेवलं आणि ते विचारवांच्याकडे पाहू लागलं. पोरीचा बाप माईक पाशी उभा होता. पोरीचा बाप म्हणला, धन्य झालो, आज या गावात एक असा शूरवीर ज्याला मरणाची भीती नाही असं मला एक जवाई भेटायला आहे. मी त्याचे आभार व्यक्त करतो आणि त्यांना विनंती करतो की तुम्ही विचार मंचाकडे या. आता ते पाय फाकत येऊ लागलं, भिजलं होतं ना. आता ते पाय फाकत येऊ लागलं. त्याच्यानंतर त्याला विचार मंचावर बोललं. पोरीचा बाप इथं बोलू लागला, आज मी धन्य झालो, मला एक शूरवीर ज्याला मरणाची भीती नाही असा एक जवाई भेटलाय. जवाई बापू म्हणावे तुमचे उपकार कमी आहेत, बोला तुम्हाला पहिले 10 लाख रुपये देऊ का पोरीचा हात देऊ. त्यानं माईक पोरीच्या बापाच्या हातात हिसकून घेतला. मला ते 10 लाख आणि त्या पोरीचा हात चुलीत घाल, मला हौदात घेताना धक्का कोण दिला त्याचं नाव सांग. विषय काय माहितीये का, हे जे तुम्ही आहेत का 10वी 12वी, अरे येणारी जे काही रणांगण आहे, जी स्पर्धा आहे, ती स्पर्धा तुम्हाला जिंकायची आहे. त्या स्पर्धेमध्ये लढायचं आहे तुम्हाला. पाण्यामध्ये तुम्ही पडणार नाही आहेत, पवायचे तुम्हालाच नाही, पवलेत मरणार तुम्ही आहेत. पण त्या ठिकाणी त्या हौदामध्ये उडी मारण्यासाठी जे धक्का देण्याचं काम होतं, ते धक्का देण्याचं काम आबांनी केले म्हणून त्याच्यासाठी जोरदार टाळ्या. हे काम आहे का, तुला ओळखणं गरजेचं, तुला काय आहे ते ओळखण्याचं काम त्यांनी केलंय. पण आपलंही काम आहे. आता तू MBBS ला लागला, सुई टोटाचे 500 नाही घ्यायचे, गोरगरीब पाहायचा. कारण का सर्वात महत्वाची गोष्ट ती आहे, कुठेही जा आपल्या इथं पालक लेकरांना काय शिकवतो, याच्यात पैसा जास्त आहे हे शिकवण्यापेक्षा याच्यातून सामाजिक लोकांचं मला प्रबोधन किती करता येईल, उद्बोधन किती करता येईल, मला समाजाच्या कामा किती करता येईल, हे पालकांनी आपल्या लेकरांना शिकवणं गरजेचं आहे. आपण करायलो काय, या लेकरांच्या अपेक्षा देखील वाढत चालल्या. मी इथं बसलेल्या तमाम पालकांना विनंती आहे, त्यानं जर तुम्हाला 10,000चा मोबाईल मागितला ना, तर त्याला असं म्हणा, सध्या पैशाची अडचण आहे, 10-15 दिवसानं देऊ. त्यानं तुम्हाला PNB मागितला ना, आणतो, जराशी अडचण आहे, पण प्रत्येक गोष्टी लेकरांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करत जा. त्यानं मागितली ती वस्तू त्याला द्या. एक वेळ अशी एखादी वस्तू मागल ती तुम्हाला देता येणार नाही आणि ती वस्तू नाही मिळाली म्हणून हे दलिंदर आत्महत्या करेल. पण पहिलं पालकाचं काम आहे
प्रत्येक गोष्टीसाठी त्याला अवेलेबल होऊ नका, त्याला जरासं जगू द्या. महत्वाची गोष्ट त्याला लढू द्या, त्याला लढता आलं पाहिजे, त्याला संस्कार शिकवा. नोकरी प्रशासनात गेला, पैसा कमवला, घोडे गाडी बंगला झाला, यानं काही होणार नाही. आपलं घर आहे, आपल्या घरात पंजोबाचा फोटो आहे का? तुमच्या लेकराला घरी घरी विचारा की बाळा ह्या पंजाचं नाव सांग, की डायलॉग घालतोय ह्या पंजाब काय धुतरा केलं गावासाठी. पंजाचं नाव लक्षात आहे का त्याच्या? नाही. आपल्या पंजीचं नाव लक्षात आहे का? नाहीये. 299 वर्ष होऊन गेले. काल 31 मे तारीख होती, अहिल्याबाई होळकरांची जयंती होती. अख्ख्या महाराष्ट्रात साजरी झाली. का? चौकात चौकात लटलटती तलवार, हातामध्ये शिवलिंग आहे. काय? अरे जी लोक आपल्यासाठी जगली ती लोक आपण आपल्या लक्षात ठेवली, जी लोक घरापर्यंत जगली ती लोकांच्या लक्षात राहिली नाही. म्हणजे आपल्या घरात आपल्या पंजोबाचा फोटो नाही, मात्र महाराष्ट्राच्या चौका चौकामध्ये लटलटती तलवार घेऊन चेहऱ्यावर तेज असताना एक महापुरुष उभा आहे, त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. ही साधी सुधी गोष्ट नाही. अगदी आपलं काम आहे, आपल्याला ते करावं लागेल. आणि ते करत असताना इथं विद्यार्थ्यांना मी एकच विनंती करतो, बरोबर आपलं कॉम्पिटिशन बाजूच्या वाल्यासोबत लावू नका. बाजूचा कोण आहे काय डझंट मॅटर, स्वतःला ओळखा, आपली क्वालिटी काय ते ओळखा. मी फॉरेस्टमध्ये नोकरीला होतो, बढियापैकी नोकरी चालत होती. पण 2009ला माझं डीएड झाल्याच्या नंतर मला वाटायचं आपल्याला मास्टर व्हायचे. मग मी 2 मे 2010ला डीएड सीईटीची परीक्षा दिली. त्या परीक्षेत 6 मार्कात माझा रिझल्ट गेला. आणि राहिली गोष्ट, अनेक पोरं डायलॉग घालतात की मी गरीब आहे, मग असे प्रॉब्लेम आहे. गरिबीचं भाषण तुमचं सक्सेस झाल्यावर लोक ऐकतात, पहिले नाही. इथे एखादं पोरगं सांगायला लागलं ना की माझी अडचण अशी आहे, मला शिकायचे अनेक अडचणी, कोणी ऐकणार नाही. तेच पोरगं सक्सेस झालं का? विचार मंचावरले सर्व सन्मान्य मान्यवर त्यांचा सत्कार करतील, मी करेल, सर्व करेल. म्हणजे काय इथं प्रगतीला नातेवाईक आहे, अधोगतीला नाही. म्हणून कामयाबी में दुनिया तुम्हारे साथ होती है, जब तुम नाकामयाब होते तो पूरी दुनिया तुम्हारे खिलाफ होती. काही करा पण प्रगतीशिवाय पर्याय नाही. आज तुम्ही इथं बसलेल्या पोराला मोटिवेशनची काय गरज आहे? त्या बाजूला बसलेल्या खुर्चीवर आपला बाप बसलाय, बाजू बसलेल्या खुर्चीवर आपली माय बसली. अरे मागली कंबाईनची परीक्षा आहे, येणारी एमपीएससी असेल, यूपी असेल. या यूपीएससीच्या परीक्षेमध्ये कदाचित तू पीएसआय एसटीआय किंवा कलेक्टर झाली असती. कंबाईन मार्फत पीएसआय एसटीआय झाली असती, एमपीएससी मार्फत डेप्टी कलेक्टर झाली असती, किंवा यूपीएससी मार्फत कलेक्टर झाली असती. लोकांना कळलं असतं तू इथं बसली. तू हा विषय सोडून द्या. ह्याच विचारमंचावर असलेल्या सन्मान्य मान्यवरांनी ह्या बापाला इथल्या खुर्चीवर आणून बसविलं असतं. या बापाला काय केलं असतं? इथल्या खुर्चीवर आणून बसवलं असतं. याचं कारण काय? अरे मग तुझं काम आहे, याला भाषण बिषणची गरज आहे का? जगातला एकमेव देश आहे आपला, त्याचा जन्मदिवस 1 ऑगस्ट आहे, महसूल दिन. त्याचा बंद पडलेला कारखाना त्यांनी चालू केला. आणि त्यांच्यासाठी एकदा मनातून का टाळ्या वाजवा? तर बाबा कोरोना कालखंड 2020ला आपल्या इथे आला होता, तेव्हा भारतातला पहिला ऑक्सिजन प्रकल्प त्यांनी कारखान्यामध्ये चालू केला होता. म्हणून त्यांचं एक उल्लेखनीय काम केलं. टाळ्या वाजवताना मरेलवाणी वाजवायचं नाही. आपल्या भावकीत कोणी मेलं नाही, आपल्याला सुटत नाही, कुठला ताण नाही. इथं बसल्यावर काही टेन्शन मध्ये असते. काय काय इथं बसल्या बसल्या फॅन मोजतंय किती येते कोण, एका फॅनच मोजून काढले 1 2 3 4 5. एखादा बसल्या बसल्या विचार मंचावरले माणसंच मोजते. म्हणजे व्हायला काय माहिती का? आपल्या देशामध्ये दुखायला बसीचं इंजेक्शन उभा झालेला. काय चालू आहे पता आहे, काय चालू आहे पता आहे, काहीच कळलं ना. अशा माझ्यामुळे आपले कुठतरी चुकायले. विनंती तीच आहे बाबा की आपलं काम समाजासाठी लागेल, समाजानं आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. नाहीतर या देशामध्ये भाषणानं डायलॉगबाजीनं काही परिवर्तन होणार नाही. बरोबर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ईश्वर एकदा दोनदा तीनदा संधी देतो. मी आवर्जून सांगितलं, परिस्थितीचं भांडवल करू नका. कळलं का? परिस्थितीचं भांडवल करू नका. आणि 10वी 12वीचे मार्क म्हणजे तुमचं सक्सेस नाही. मला 10वीला 75.20% मार्क आहेत. एकही मार्क माझ्या मनाचा नाही. त्या बंबाट कॉफे केलेले आहे. मला 12वीला पण 80.33% मार्क आहेत. एकही मार्क माईच्या मनाचा नाही. तिथेही मी बंबाट कॉफे केलेल्या आहेत. मला डीएडला बी 80% क्रॉस मार्क आहेत. तिथेही मला एकही मार्क मनाचा नाही. डझंट मॅटर. पण जेव्हा माझं डीएड झाल्याच्या नंतर मला कळालं की बाबा आपण गावाकडे गेलो तर शेताशिवाय पर्याय नाही. आणि गावाकडे गेल्यावर आपल्याला तर तेवढी शेती नाही, पण कोणाच्या इथं तरी काम करावं लागेल.
आणि ते काम करून आपली उदरनिर्वाह आपण भागू शकाल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, दैनंदिन जीवन जगत असताना रस्त्यात कधी आपण कुत्रं पाहतो ते भुकेने मेले आपण पाहिलं नाही. आपल्या लेकराला आपल्याला वहा करायचे. एखाद्या गल्ली गोळ्यामध्ये कुत्रं दिसलं ना, त्या कुत्र्याला हाड म्हणल्यावर कुत्रं पळून जाते, पण त्याच गल्लीत वहा घाला ना, आजचे पळून जाते. आपल्याला का वाहक बनायचे, तर त्याचं कारण होतं, ठरवलं बाबा की जर आपल्याला क्लास टाकायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला अभ्यास करावा लागेल. 9 महिने त्या परभणीमध्ये मी कोणाला दिसलो नाही. संध्याकाळी 8ला अभ्यासाला बसायचं, 4 पर्यंत पुस्तक हातात ठेवायचं, 4ला झोपायचं, 12ला उठायचं, जेवण करायचं आणि पुन्हा पुस्तक हातात घ्यायचं. लोकांना वाटलं होतं काळजी झाला असेल. पण त्या 9 महिन्याच्या अभ्यासावर लक्षात घ्या, मी DED-CETचा निकाल माझ्यातून गेला. मी फॉरेस्टमध्ये लागलो, मात्र आपल्याला किडा होता शिक्षक व्हायचा. 1 जुलै तारीख आली, वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी दिन म्हणून साजरा केला जातो आहे ना. भारतामध्ये डॉक्टर डे म्हणून साजरा केला जातो. ज्याला डॉक्टर व्हायचे त्यांनी लक्षात घ्या. तर बाबा त्या दिवशी मी एकच ठरवलं, आपले दिवस वाईट येतील, चांगले येतील, पण मला जे आवडतं ते मला करायचे. आणि म्हणून एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, जिंदगी 1 मिनिट में नहीं बदलती, लेकिन 1 मिनिट का फैसला पूरी जिंदगी बदल देता है मेरे दोस्त. माणसाचा विषय 1 मिनिटात बदलत नाही, मात्र 1 मिनिटाचा विचार तुमचं पूर्ण आयुष्य बदलतो. आणि त्या 1 मिनिटाच्या विचाराने आपलं आयुष्य बदललं. कोरोना कालखंडामध्ये आपला क्लास गेला, किराया देण्याचे वांदे झाले, आपलं भांडवल होतं 1 डायस, 2-3 मार्कर, शिकवायसाठी फळा आणि बसायला 1 खुर्ची. तीही मालकानं बाहेर फेकून दिली होती. 34,000 रुपये किराया देता येत नाही म्हणून. 34,000 रुपये किराया देता येत नाही म्हणून ती बाहेर फेकून देण्यात आली. पण माझी इच्छा आहे कमी की आपल्याला लोकांसाठी काहीतरी आगळं वेगळं करायचंय. साला बदलतील दिवस, होईल काहीतरी. युट्यूबला 30 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल झाला IPLचा. 30 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर मला कॉल आला आणि सांगितलं तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. तो व्हिडिओ मी पाहिला. माझ्या बायकोला मी डायलॉग मारला, आपले दिवस बदलले. बायको वाटलं डोक्या बिगावर पडले वाटते, ह्याचे स्क्रू बिरू ढिले झाले असतील, क्लास बंद पडलाय. मी बायकोला म्हणलं की आपले दिवस बदलले, ताणी होऊ नको आता, काही दिवसात लोक आपली अपॉइंटमेंट घेतील. माझ्या बायकोला वाटलं हे डोक्या बिगावर पडले, काहीतरी प्रॉब्लेम झालाय. त्या 30 सेकंदाच्या व्हिडिओनं फक्त मला एवढं कळालं, सगळ्या लोकांना काय लागते. फक्त त्याचा अभ्यास केला. का तर मी भूगोल शिकवायला एका अकॅडमीचा मला कॉल होता 5,40,000च्या पॅकेजमध्ये. त्याच्यात मी जलसीमा नावाचा व्हिडिओ घेतला होता. पण तो जलसीमा नावाचा व्हिडिओ घेत असताना त्याच्यामध्ये आपले गावठी शब्द आले होते. आणि पुढच्या मला डायलॉग आणला की तुमची भाषा गावठी आहे, पण त्या गावठी भाषेमध्ये प्रेम आहे. संभाजीनगर पासून पुण्याकडे आपण पुढे निघलो ना, तर ट्रेनमध्ये थोडीफार जागा असेल तर लोक पुण्याकडले असेल तर म्हणतात प्लीज हॅव अ सीट, थोडी जागा मिळेल का. आणि तेच कार्यक्रम आपल्या इकडे असेल तर पहिले डायलॉग घालतात आपण एकड व्हाय पलीकड सरा. ते म्हणते कोणतरी यायचं नाही, ट्रेन कधी बापाची आहे का. आणि आपल्या इकडे नुसतं त्या बसमध्ये रुमाल मी फेकला तर आतलं रुमाल बाहेर फेकते. चॅलेंज हे आपल्या लोकांना. म्हणजे सांगायचं तात्पर्य मला ते एका व्हिडिओत कळालं लोकांना काय लागते. आज दिवस बदलले काही विषय नाही. 2025ला कार्यक्रम आपले इतर राज्यात आहेत. तेलंगणात आपला बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम झाला. तिथले आमदार होते, काय बोलले मला काही कळलं नाही. त्या बोलल्या तेलुगूमध्ये, मी बोललो हिंदी मराठीमध्ये. आणि आपली हिंदी तुम्हाला माहिती आहे, तर आमचा मराठवाडा गुलाम होता राजाकारांचा. ते बोला आम्ही मराठी बरोबर नाही, हिंदी बरोबर नाही. तू कहाँ पे है, आला बोले 2 मिनिट में. ते आपली हिंदी. पण सांगायचं तात्पर्य त्याच्यातून दिवस बदलले. आज मला कळालं काय करायचं काय नाही. आपलं व्हिजन तयार झालं. आज महाराष्ट्रातल्या गोरगरीब लेकर असतील तर ऑनलाईनमध्ये फक्त 200 रुपये फीस घेतली आपण. पण त्या 200 रुपये फीसमध्ये लक्षात घ्या, एका महिन्यामध्ये आपल्याकडे अंदाजे 2.25 लाख लेकर जॉईन झाले. 200 गुणिले 2.25 लाख. सरचा नाद आहे का. दिवस बदलतात, मात्र तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. इथं बसलेल्या पालकांना विनंती आहे, आपल्या लेकराची तुलना बाजूच्या लेकरांसोबत करू नका. त्याच्यात काय आहे असू द्या. वेळ प्रसंगी आपल्या पोरगा MBBSला लागला नाही तर मे बी ते कलेक्टर होईल. कारण का फक्त पालकाचं काम आहे त्याला
साथ द्या. इथं बसलेल्या मुलींना विनंती आहे, ताईंनो, तुम्हाला शिक्षणाची संधी फार कमी आहे. आपले आई वडील ग्रामीण भागातले, इथं बाप शेतकरी असणारे किती मुली आहेत, हात वर करा. चला, इथं जिचा बाप कलेक्टर आहे असे एक जण हात वर करा. डेप्टी कलेक्टर, IAS नाही. आपण सर्व काय गोरगरीब आहे, ताण घ्यायचं नाही. मैदानामध्ये घोडा असतो, घोड्याची रेस चालू असते. त्या मैदानामध्ये घोड्याची रेस चालू असते का, तेव्हा एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या की ज्या घोड्याचं नाकातून रक्त जास्त वाहिले, ज्या घोड्याला महत्वाची गोष्ट खिळे जास्त टोचले गेले, तोच घोडा त्या स्पर्धेमध्ये जिंकलेला असतो. आज आपली परिस्थिती वाईट आहे, कळलं का? आपला बाप कुठल्या नोकरीला नाही, शेती करतो, राब राबतो, तर याचा अर्थ ईश्वराने तुम्हाला त्या घोड्यासारखं ठेवलंय. येणाऱ्या काही काळात पिक्चर आपलाच गाजणार आहे, सुपरहिट आपणच होणार आहे. फक्त होल्ड तिथपर्यंत ठेवायचं, तिथपर्यंत काय आहे प्रत्येकाच्या नशिबामध्ये. आणि ज्याची वेळ चांगली आहे त्यांनी पण लक्षात द्या, वेळेवर घमंड करू नका. जगात सर्वात महत्वाची गोष्ट आहे, ही वेळ बदलणार आहे. चांगली आहे ती पण बदलणार आहे, वाईट आहे ती पण बदलणार आहे. फक्त मात्र एक चेहऱ्यावर स्माईल ठेवायची. पुस्तकात आपले मायबाप दिसले पाहिजे. आता तुम्ही 10वी 12वीले, आता तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, बायोचे क्लास करणार, मात्र क्लास फिजिक्सचा, कॉफी शॉपमध्ये बायोलॉजी, आणि बापाच्या डोक्याची केमिस्ट्री होणार नाही याची काळजी घ्या. आता गेली क्लासला फिजिक्सच्या, बापाच्या डोक्याची बायोलॉजी झाली है ना, तर ते होता कामा नये. म्हणून विनंती आहे, तुम्हाला शिक्षणाच्या संधी कमी आहेत का? हार्डली तुम्हाला 12वी झाली तर माय बापा लय सुज्ञ असतील तर काय करतील, BSc BCom झालं, BSc BA करू देतील. त्याच्यानंतर वाटत पोरगी हुशार आहे, पुन्हा 1-2 वर्ष तयारी करू देतील. आता 12 आणि 6 18 वर्ष, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन 3 वर्ष 21 वर्ष, पुढचे 2 23, आणि त्याच्या पुढे हार्डली 25च्या पुढे तुला घरचे ठेवत नाही. कारण आपल्या घराच्या बाजूला भावकी नावाचा एक दलिंदर प्राणी असतो. तो भावकी नावाचा दलिंदर प्राणी आपल्या घरात येतो आणि आपल्या बापाला म्हणतो, इथले पाहुणे, लय कार्यक्रम छान आहे, उरकायचं का? मग तू जर त्या 25 वर्षाच्या कालावधीत अभ्यास केला असता, सिरियस राहिली असती, आता तो इंस्टाग्रामवर आहे ना, त्याच्यानंतर स्टोरी ठेवणे, स्नॅपचॅट, त्याच्यात तू गुटगुटीत फोटो, ते पुन्हा तू कोणाला टॅग करायली, ह्याच्या खाली लिहायली पुन्हा सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. तर मग तू झोपेत मेलेलीवर आहे का नाही? तुझी गरज काय देशाला? त्याच्या खाली तू लिहिले ना सो एलिगेंट, सो ब्युटिफुल. आहा, अरे मीडियानं तुला शोध घेत यावा. कुठल्या तरी गोरगरिबाची पोरगी MPSC मध्ये टॉपर झाली, त्या पोरीचं घर शोधत हा मीडिया तुझ्या घरापर्यंत यावा. ते काम तुला करता आलं पाहिजे, यासाठी इथं लोकांनी ते काम करायचे. आपला फोटो आपणच ठेवून आपणच लोकांना सांगायचं, लाईक करा, शेअर करा. त्याने ते इथं बसलेल्या टग्यांना पण विनंती आहे, या फेसबुकवर पोस्ट टाकून गाडी दुसऱ्याची, पॅन्ट तिसऱ्याची, गॉगल चौथ्याचा, आणि त्याच्या समोर लिहायला ऑसम लुक. अरे तुला स्पेलिंग येत नाही रे ऑसमची, त्या मोबाईलचे उपकार आहेत यावर. हॅपी येच लिहितो, बाकीचं खालून येते. बर्थडेची स्पेलिंग कुठे येते तुला? मी लिहितो, बाकीचं खालून येते. टपाक टुकुक सेट. तुला अॅनिव्हर्सरीची स्पेलिंग कुठे येते? बाकीचं खालून येते. टपाक टुकुक सेट. आपले त्या मोबाईलचे आपले उपकार आहेत, नाहीच काय आलं, बटन दाबतंय, यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. पुन्हा 5 वर्ष आमच्या बोकांडीवर बसा, है ना. तर मुलींना काय म्हणतात, तुम्हाला शिक्षणाच्या संधी कमी येता येऊ का? आपल्या बापाकडे 20 एकर शेती आहे, आपल्या बापाकडे 10 एकर शेती आहे. इथं बसलेल्या पालकांना विनंती आहे, आपण पंढरपूरमध्ये राहता, एखाद्या किराणा दुकानावर काम आले, एखाद्या कपड्याच्या दुकानावर काम आले, ज्या ठिकाणी तुम्ही काम आलेत का त्या ठिकाणी हे 10वी 12वीचं पोरगं एक दिवस सोबत न्यायचं. इथं पालकांना आवर्जून विनंती की तुमची मुलगी 10वी आणि 12वीला आहे, मुलगा तुमचा 10वी आणि 12वीला आहे. विनंती आहे, ज्या ठिकाणी तुम्ही काम करतात का त्या ठिकाणी एक दिवस तुमच्या पोराला सोबत न्यायचं का? त्याला एकदा कळू द्या, माझ्या बापाला दुकानाचा मालक कसा बोलतो, माझ्या बापाला
कपड्याच्या दुकानाचा मालक कसा बोलतो, माँ-बाप ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी लोक कसे बोलतात, माझ्या बापाने मला 500 रुपये दिले ते मला कसे खर्च करायचे याची अक्कल येण्यासाठी बापाचं काम आहे पोरी आणि पोराला सोबत न्यायचं. त्याच्यानंतर इथं बसलेलं पोरग आहे ते स्टेटस आणि स्टोरीच्या मागे लागत असेल तर विनंती आहे बाळा, स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नाही. ज्याचं स्टेटस असतंय का लोक त्याचं स्टेटसला ठेवतात, म्हणून पहिले स्टेटस बनवायचं शिक. तो स्टेटस बनवलं तुला लोक स्टेटस ठेवतात. तुम्हाला सिंपल काय म्हणलं, तुमचा बाप समजा तुमचा रिझल्ट PSI STI AS म्हणून आला आणि या कार्यक्रमात तुम्ही आले असते आणि तुम्ही इथं बसले असते तर आबांनी तुमच्या मायबापाला हुडकून इथे जाऊन बसलं असतं का. कामयाबी में दुनिया तुम्हारे साथ होती. आपली वेळ वाईट आहे, कोणी साथ देणार नाही, लढाई आपली आपल्याच लढायची. कळलं का. जेव्हा महा काळ वाईट होता माझ्या गावात सगळं नातेवाईक होते, या काही धतुऱ्यानं रुपयाची मदत केली. तर ते डायलॉग सांगतात आता, कांगणे सर माझ्या मामाचं पोरग आहे, कांगणे सर माझ्या आत्याचं पोरग आहे. आता काय बोकाटीवर बसतो. काळ वाईट होता तेव्हा कोणी सोबत होता का. मग इथं तेच आहे, तुम्हाला तुमची परिस्थिती आहे, पाण्यात पडले पोवायचं तुमचं, तुम्हाला लढायचं तुमचं. तुम्हाला अरे तुम्हाला प्रेरणेची गरज काय आहे. आपल्या बापाला काम करताना पाहिजे ती आपली प्रेरणा आहे, आपल्या बापाची फाटकी बदल पाहिली ती आपली प्रेरणा आहे, आपल्या बापाच्या चपलेला अंगठ्याला खिळा आहे ती आपल्या बापाची प्रेरणा आहे. पण त्याला भाषण काय लागते आणि भाषणात काय धतुरा बदल होते. 12व्या शतकात ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी लिहिली, काय बदल झाला ना. गावागावात कीर्तन चालू आहे, प्रबोधन चालू आहे, वक्ते आले, भाषण दिले, बदल कुठे आहे आणि बदल होणार मी नाही. सिंपल प्रश्न आहे तुम्हाला, जगात सर्वाधिक जास्त देव कुठे आहे. मरेलवाणी बसायचं नाही. महिला मंडळ एकदा तुम्ही आबांसाठी जोरदार टाळ्या होता, फक्त महिला. हा महिला म्हणलं, तुमच्यात कोणी जर टाळ्या वाजले तर चुकून इकडे बसल्यामुळे होईल ते. आता फक्त तुम्ही टाळ्या वाजवा. आवाज पाहायचा का जोरदार, पुन्हा तुमचा आवाज आला पाहिजे, जोरदार टाळ्या वाजवायच्या का. महिला मंडळ तुम्ही टाळ्या वाजवायच्या जोरात. काही काय घेऊ नका, जरी तुमचा आवाज कमी असेल तर इथून पुढे प्रत्येक क्षेत्रात आवाज तुमचाच आहे. घरात तर याचा आवाज होतच नाही, पण तुम्ही भाग्यवान आहे. तेवढी गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे. अरे काय म्हणालो मी, कारण जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे कुठे. कधी ऐकलं का अमेरिकेमध्ये मरिया या अंगात आली. अमेरिकेत बाई रस्त्याने चालता चालता झुलू लागली, हे ना, माणूस झुलू लागला, त्याच्या अंगात मधले मसोबा आला. ऐकलंय का नाही ना. मग मरिया आली, आश्रय आली, कोणाच्या अंगात आली. भारतातल्या. कोणाच्या. इथं अज्ञान आडू आलं. कधी ऐकलं का रे खासदाराच्या अंगात आलं. संसदेत खासदार बसला झुलू लागला. बजेट कोणा ऐकलं नाही, अंगात कोणाच्या आले. मग जगात सर्वाधिक जास्त देव कुठे. भारतात. जगातले सर्वाधिक देव कुठं. त्याच्यात पुन्हा प्रकार पडले वेगवेगळे देव. पुन्हा देवाचे देव उभा अडवून झोपलेला. म्हणजे जगातले सर्वाधिक देव कुठं. भारतात. जगात सर्वाधिक जास्त संत कुठं. अमेरिकेत ऐकलं एखाद्या संताचं नाव. मग जगातले सर्वाधिक जास्त संत कुठं. भारतात. जगात सर्वाधिक जास्त प्रबोधनकार. अमेरिकेत ऐकलं का व्याख्यानाचा कार्यक्रम 10-12 गुरु तसंच का कधी न्यूज ऐकली. मग सर्वाधिक जास्त प्रबोधनकार कुठं. वक्ते कुठं. व्याख्याते कुठं. कीर्तनकार कुठं. दलिंदर कुठं. आता काय काय लोक दलिंदर कसं काय मला सांगा. गरीबाला लुटणारे कुठं. भारतात. गरीबाची अवहेलना करणारे भारतात. राजकारणात गेल्यावर डाबर गायब करणारे भारतात. सिमेंट गायब करणारे भारतात. त्याच्यानंतर तुम्हाला शासनाने व्यवस्था करून संडास बाथरूम दिल्यावर त्या संडास बाथरूम मध्ये गवऱ्या थापणारे भारतात. शाळेची घंटा चोरणारे भारतात. हल्लेलं पत्र आपल्या घरावर नेऊन टाकणारे भारतात. शाळेची हल्लेली फरची तुझ्या घराच्या बाथरूम समोर नेऊन टाकणारे भारतात. धुरे कोरणारे बांध कोरणारे भारतात. गरीबाचा पैसा खाणारे भारतात. 70,000 पगार असून एखाद्या गोरगरीबाला 7-12 लिहून देण्यासाठी 4-5 हजार रुपये मागणारे भिकारचोर कुठे. भारतात.
आता शेतीला द्यायचा असेल वेग तर आणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर। 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल। सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू। आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर। ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री। सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ, हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर।